धर्मशाळेचा नियोजन आपल्या परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे. धर्मशाळेच्या बांधकामालाही सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या लवकरच आपल्या धर्मशाळेचं बांधकाम पूर्ण होईल आणि सर्व महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मोफत राहण्याची सोय धर्मशाळेमध्ये करण्यात येणार आहे. आपल्या परिवाराच्या माध्यमातून आपण वृक्षदिंडी, बालसंस्कार शिबिर, रक्तदान शिबिर, एक साधक एक वृक्ष असे अनेक उपक्रम राबवतो. आजच्या या कार्यक्रमासाठी मुखेड तालुक्यातील या जांब सर्कलमधील बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत. सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी बोलवलात, आम्हा सर्वांचा मान सन्मान केलात, त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमासाठी आम्ही वारकरी परिवार सेवा होई संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब पाटील बामणीकर, मुखेड तालुक्याचे भूषण आमचे मामा, आपल्या आम्ही वारकरी परिवार सेवा होई संस्थेचे सचिव व्यंकटराव पाटील जाधव, मुखेड तालुका अध्यक्ष मारुती पाटील, नागनाथ पाटील देवकते सचिव आणि जाम शाखेचे उपस्थित सर्व पदाधिकारी. गेल्या 8 वर्षापासून आम्ही वारकरी परिवार सेवा होई संस्थेच्या माध्यमातून घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम नांदेडसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आपलं प्रमाणपत्र घ्यावं. यानंतर माधव रामराव हसोळे यांना विनंती, आपण आपलं प्रमाणपत्र घेण्यात यावं. नंतर लिहायचं. हा माग पुढे झाले, थोडं नाव चुकलं होतं. यानंतर गोकुळ संभाजी जामकर, यानंतर या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केले. यानंतर आमचे ज्येष्ठ पंढरीनाथ जामकर यांना पण प्रमाणपत्र देण्यात यावं. नंतर लिहूचा पोरगे. प्रमाणपत्र घ्या सगळे. आवाज येणार 3 काढा महाराज काटे खाली